नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे सतत सिंपती गेन करणारी आरशाचार दोरी। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, आज या टॉपिक वरती खूप दिवसानंतर बोलते, कारण की खूप व्हिडिओज होते या काकूंचे जे बघणं पेंडिंग होते। आणि तुम्हाला तर माहितीच आहे यांचे व्लॉग म्हणजे अतिशय बोरिंग, अतिशय तुकरट असतात। त्यामुळे वीकडेज मध्ये तर सध्या वेळ मिळतच नाही आहे बघायला, म्हणून आज बघितलं। कारण वीकडे मध्ये यांचे व्हिडिओज बघितले ना तर नक्की झोप येईल मला आणि काम करायची इच्छाच मरून जाईल। कारण व्हिडिओ मध्ये सतत या काकू हेळ काढत बोलत असतात आणि व्हिडिओज तर एवढे रटाळ असतात ना की झोपच येते। त्यामुळे कसं बसं ट्राय केलं मी आज डोळ्यावरती पाणी मारून मारून जागा राहून यांचे जे पेंडिंग व्लॉग्स होते ते बघण्याचं। 2 मुलांच्या आई झाल्या आहेत या काकू, तरी पण बालिशपणा काय सुटत नाही आहे। स्वतःला एकदम 16-17 वर्षाची तरुणीच समजतायत। आता डिलिव्हरी नंतर खूप काही गोष्टी चेंज होतात हे तर सगळ्यांना माहितीच आहे। नो डाऊट खूप वेदना होत असतील, परंतु या सगळ्याची मानसिक तयारी अगोदरच करावी लागते ना। आणि काकू तर एक्सपिरियन्स्ड आहेत, असं पण नाही की पहिलीच वेळ आहे त्यांची। प्रत्येक वेळी वेगवेगळा त्रास होत असेल त्याच्यावरती माझं काही म्हणणं नाही आहे, परंतु सारखं सारखं ते बोलून दाखवणं गरजेचं आहे का? दर अर्ध्या 1 तासाला काकूंचं तेच असते की बाळामुळे झोपायला नाही मिळत आहे, बाळामुळे जागरण होत आहे, बाळामुळे हे झालं, बाळामुळे ते झालं। अरे किती दोष द्यायचा त्या बाळाला? लहान 1-2 महिन्याचं मूल, ते मूल म्हटलं की त्याच्या कलेने घेणं गरजेचंच आहे। आणि यावेळी आई वडील दोघंही एकत्र हवे त्या बाळासोबत, कारण एकट्या आईची जबाबदारी नाहीच आहे ती, तर दोघांचीही आहे। एवढ्या या काकूंना त्रास होतोय या बोलतात, तर बाळ जेव्हा झोपते तेव्हा आराम करायचा ना, पण नाही, तेव्हा तर या काकूंना व्हिडिओ शूट करायचे असतात। रडगारण सांगायचं असते, माझं हे दुखतंय आणि माझं ते दुखतंय। निवांत आराम करायचा त्या वेळेत तर नाही। पैशाची हाव मंडळी, बाकी काही नाही। काकू झोपल्या तर पैसे कुठून येणार ना? अंधमंद भक्तांना काही रटा व्हिडिओज दाखवले की अंधमंद भक्त खुश होणार, व्ह्यूज येणार, मग कसे डॉलर येणार काकूंकडे। काकू बोलते कशी, मी जर माझं नाईट रुटीन दाखवलं ना तर तुम्ही डोक्याला हात लावाल। अगं बाई, पण नाईट तर सोड, आम्हाला तुझं दिवसाचं पण रुटीन बघण्याची इच्छा नाही आहे। तू आहे ना 2-3 महिन्याचा ब्रेक घेतलास ना तरी चालेल आम्हाला तुझे रटा व्हिडिओज बघण्याची काडी मात्र इच्छा नाही आहे। तू गप्प बसशील ना तेवढंच चांगलं आहे तुझ्यासाठी पण आणि आमच्यासाठी पण, कारण तुझे ते व्हिडिओज बघणं म्हणजे ना खरंच एक अत्याचारच आहे। आरशे बघ ग, जमते का तुला? मी दिलेला सल्ला जर तुला पटला ना तर नक्की ऐक हा माझं। मंडळी, या लोकांना ना सगळीच मस्करी वाटते। या अवस्थेमध्ये पुरेपूर आराम करणं खूप गरजेचं असतं असं मी ऐकलं आहे, नाहीतर पुढे जाऊन खूप त्रास होतो। या काकूंना तर एक चांगलं आहे की यांची वहिनी आणि आई सगळं मॅनेज करायला आहे। यांना फक्त बाळाकडे बघावं लागते आणि हे रटाय व्हिडिओ शूट करावे लागतात, बाकी तर बसल्या जागी सगळं आयतं मिळते या काकूंना। आता थोडे दिवस तरी निदान बाळ 3-4 महिन्याचं होईपर्यंत काकूंनी मस्त आराम करायचा ना। व्हिडिओ काय नंतर केले तरी चालतील, आपली माणसं आहेत ते आपल्या सोबत शेवटपर्यंत राहतीलच, त्यात काही शंकाच नाही आहे। मग भीती कसली? व्हिडिओ नाही टाकला तर अल्गोरिदम मध्ये नाही येणार याची का? अरे जीवापेक्षा ना काहीच मोठं नाही आहे यात। पैसा काय आज नाही तर उद्या कमवूच शकतो। आणि हो आरशा काकू, उद्या जर ठणठणीत असाल ना तुम्ही तर कुठे जाऊन एक्स्ट्रा 4 पैसे कमवू शकता। आणि हो एवढंच जर होतं तर तुम्ही मिस्टरांना आधीपासूनच घरी ठेवण्यापेक्षा आता ठेवलं असतं तर बरं झालं असतं ना। मंडळी, ही बाई ना एकदम सेल्फिश आहे माहिती आहे का? हिच्या व्हिडिओला कॉन्टेंट मिळावा म्हणून अख्ख्या फॅमिलीला कामाला लावते ही बाई। कशी असेल ना ही बाई? म्हणजे आता दसऱ्यालाच बघा ना ते गोंधळ होता वाटते, तर तिकडेही जाऊ शकत नव्हती, तरी पण तिकडून कोणाला तरी शूट करून आणायला लावलं हिने। काही दाखवायला नाही ना सध्या। मी आधीच बोलून मोकळी झाली होती की बाळ आलं की आता सुरू होईल हिचं। बाळाची शी दाखवायची, बाळाची शू दाखवायची, डायपर, बेबी लोशनचं सगळ्याचं प्रमोशन करून दाखवायचं, म्हणून आता ही सध्या ते टाळते दाखवायला। सगळं काही मी आधीच बोलली होती, त्यामुळे या गोडबोलीची गोची झाली आहे। म्हणूनच इकडचं तिकडचं शूट करून आणायला सांगते आणि व्हिडिओची लेंथ वाढवते। 1 नंबरची डॅम्बिस बाई आहे ही, जराही हिच्या बोलण्यावरती भुलू नका मंडळी। सध्या हिचं कसं सुरू आहे माहिती आहे का? काहीतरी व्हिडिओ काढायचे आणि मग व्हॉइस ओव्हर करून पकवायचं, एवढंच येतं हिला।
एकतरीचे ते घरचे काय बोलतात ना तेच मला समजत नाही. तोंडातल्या तोंडात काहीतरी फुटफुटत असतात. त्यांचं कॉन्व्हर्सेशन तर मला अजूनपर्यंत नीट काही समजलंच नाही आहे. कशाला दाखवायचं ना, हिचा व्हिडिओ आहे तर हिने स्वतःच लाईव्ह दाखवायचं. पण नाही, घरचे काहीतरी बोलत असतात आणि मध्येच कॅमेरा ऑन करते आणि शूट करत बसते. मला जर तुम्ही बोलाल ना 10 पैकी रेट करायला हिच्या व्हिडिओजला, तर मी 1 पण रेट नाही करणार हिच्या व्हिडिओला. एवढी ही बाई माझ्या डोक्यात जाते. एकदम पकाव आहे. आता हिच्या माहेरी सुतक होतं म्हणून आईने टोमॅटोची चटणी बनवली. तर आई काय बोलते, चटणीच बनवते कारण लोक नावं ठेवतात ना. अहो काकू, तुम्हाला तरी मी ना चांगलं समजत होती हो, पण नाही, तुम्ही पण आरशा काकूंसारख्याच आहात. मला असं बोलताना काहीच वाटलं नाही का? जिभेला तुमच्या हाड? खरंच मला प्रश्न पडलाय, असं कसं काय कोण बोलू शकते? आपल्या नात्यात कोणाची डेथ झाली असेल तर आपण त्यांच्या दुःखात सहभागी असलं पाहिजे. ते 10-12 दिवस तेलकट तुपट मसालेदार पदार्थ नाही खायचे असतात. ठीक आहे ना, साधं जेवण तर साधं जेवण, एवढं काय त्यात? लोक लज्जे खातर फक्त कॅमेरामध्ये दाखवायचं म्हणून तुम्ही ते प्रूफ देत होत्या का की तुम्ही टोमॅटोची चटणीच खाताय कारण की लोक नावं ठेवतील नाही तर? जर तुम्ही चमचमीत बनवलं तर. मला या काकू, पैशासाठी तुम्ही पण आता माणुसकी विसरत चालल्या आहात वाटते. तिथे तुमच्या नात्यातल्या एखाद्याचा जीव गेला आहे आणि तुम्हाला चमचमीत खाण्याची इच्छा आहे. मंडळी, या आरशा काकूंच्या आईबद्दल अजून एक गोष्ट मला बोलायची आहे. ती म्हणजे ह्यांनी ना जरा त्या साडीच्या पदराला नीट पिनअप करावं. ती साडी नेसून काय गबाळ्यासारख्या राहतात ना, मला तेच समजत नाही. ह्या काकूंना माहिती आहे ना की यांची मुलगी व्हिडिओ काढते आणि ते व्हिडिओ लाखो लोक बघतात. मग ह्या काकूंनी नीटनेटकं राहायला नको का? कशाही बसतात नुसत्या त्या कॅमेरा समोर. कधी त्यांचा पदर जागेवरती नसतो. त्यांची लेक माती खाते, तिच्यासोबत ह्याही तिला प्रोत्साहन देत आहेत. खरंच कठीण आहे. पैशासाठी लोक स्वतःची इज्जत देखील विकायला तयार झाली आहेत आता. मंडळी, सुंटवडावाला जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल ना तर नक्की बघा. टाइमस्टॅम्प सांगते 11:36 पासून. ह्या आरशा काकूंची आई खाली बसून सुंटवड्याची तयारी करत होत्या. तेव्हा त्यांचा पदर धड जागेवरती नव्हता. तसा तर तो कधीच नसतो, पण त्या आता खाली बसल्या होत्या आणि आरशा काकू उभ्या राहून व्हिडिओ शूट करत होत्या. त्यामुळे सगळं काही विचित्र प्रकारे दिसत होतं आणि जे नको दिसायला हवं तेच दिसत होतं. ही आरशा ना शिकलेली अनपड आहे वाटते. एकदम माठ्यासारखी तिकडे रेकॉर्ड करत होती. हिच्या डोळ्यांवरती पट्टी बांधली होती का की हिने लाज विकून खाल्ली आहे? शरम वाटते का या बाईला? ह्या बाईने स्वतःच्या लेकीच्या चेहऱ्यावरती फुल काय, हार्ट काय, कसले कसले इमोजीज लावून लपवून ठेवलाय तिचा फेस रिव्हील करायला. आणि दुसऱ्याच बाजूला आईच्या इज्जतीचे धिंदवडे काढते. अगं बाई, तुझे डोळे आहेत की बटन? तुला दिसत नाही का? अगं बाई आरशे, लाखो लोक तुझे व्हिडिओज बघतात. कुठून कुठून कोण कोण बघत असेल आपल्याला काही माहिती नाही. मग त्या गोष्टीचा कोणी चुकीचा यूज केला की लगेच तुम्ही लोक रडत बसता. मागेच त्या घरकोंबडीचे कसले कसले फोटोज व्हायरल झाले होते, माहिती आहे ना तुला? अरे, एकतर तुम्ही लोक तुमची पर्सनल लाईफ पब्लिक करता, त्याच्यावरती कोण काय बोललं की मग तुम्हाला झोमते. पण कधी तुम्ही हा विचार करता का की आपण कुठे चुकतोय? अगं, आपल्या व्हिडिओ मध्ये आपण काय दाखवतोय, कळत न कळतपणे काही शूट होतंय चुकीचं, तर ते एडिट करताना आपण ट्रिम ऑर एल्स ब्लर केलं पाहिजे, नाही का? पण अगं बावळट बाई, तू तर ते ऍज इट इज ठेवलंस. तुला अक्कल आहे का? तुला एवढी पैशाची गरज आहे का की तू तुझ्या आईची इज्जत विकून त्याच्यावरती डॉलर्स कमवते? शी, लाज वाटते तुझी. अगं बाई, मार तुम्ही लोक तुमच्या घरातले जेव्हा जेंट्स येतात त्यांच्या समोर डोक्यावर ना पदर घेऊन बसता आणि युट्यूब वरती काही पैशांसाठी म्हणून तुम्ही तुमचा पदर खाली टाकता. शी शी शी, लाज वाटली पाहिजे रे तुमच्यासारख्या व्लॉगर्सला. अगं आरशे, तू त्या आईला सांगू शकत होती की आई तुझा पदर जरा नीट कर, मी व्हिडिओ शूट करते. पण तेही तुला जमलं नाही. ती बिचारी माऊली तर काम करत होती, पण हे तुझं कर्तव्य होतं की नाही? मंडळी, काय बोलायचं ना या बाईला, मला तेच समजत नाही. पैशासाठी ही बाई अजून किती खाली पडणार आहे ते तिचं तिलाच माहिती. नवरा तर एकदम टाटाखालचं मांजरच आहे हिच्या. काय तो त्या दिवशी दसऱ्या दिवशी लाईव्ह आला होता आणि उगाच पकवत बसला होता. ह्याला काही कामधंदे नसतात का की ड्युटीवरती असताना पण हा असाच टाइमपास करत असतो? दोघही नवरा बायको ना एकदम बालिश आहेत, निब्बा निब्बी सारखे. पण अंधमंद भक्तांना तर उगाच कौतुक करायची घाणेरडी सवय आहे. बोलतात काय तर, ताई तुझे व्लॉग्स एकदम नॅचरल असतात, बाकीच्यांसारखं दिखावा नसतो. अरे, तुमच्यासारख्या मूर्ख लोकांमुळेच ना हे लोक जास्त शेफारले आहेत. अंधमंद भक्तांनो, तुम्हाला एकच सांगेन हो, उघडा डोळे बघा नीट. तर मंडळी, आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच एंड करते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.